छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी। राज्यमाता जिजाऊ मासाहेबांचा आज जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने मोफत कॅशलेस हॉस्पिटल याचं लोकार्पण मी आताच करून आलोय। लोक वडिलांच्या किंवा आपल्या घरातल्या कुटुंबियाच्या वाढदिवसाला केक कापतात, कार्यक्रम करतात, समारंभ करतात, पण वडिलांच्या नावानं हॉस्पिटल बांधणारा मुलगा पुत्र हा पहिलाच मला निलेश सांबरे भेटला इथं। आणि खऱ्या अर्थाने अशी मुलं दुर्मिळ असतात की वाढदिवसाचं औचित्य साधून सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी त्यांचा जीव वाचवण्याचं काम, त्यांना आरोग्य सुविधा देण्याचं काम या ठिकाणी करण्याचं काम निलेश सांबरे यांनी केलेलं आहे। आणि म्हणून निलेश सांबरे यांनी एक आदर्श उदाहरण आपल्या समोर फक्त रत्नागिरीत नाही ते या महाराष्ट्रासमोर घालून दिलेलं आहे। आणि म्हणूनच लोक संध्याकाळी आपण देवासमोर दिवे लावताना शुभम करोती म्हणतो आणि त्यात आरोग्य धनसंपदा देखील म्हणतो। चांगलं आरोग्य हीच खरी आपली धनसंपदा आहे। आणि किती धन आहे, संपत्ती आहे, आणि आरोग्य चांगलं नसेल तर त्या धनाचा संपत्तीचा काही उपयोग नाही। आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही धनसंपदा जी आहे, आरोग्य ही आपली समृद्धी आहे। आणि म्हणून लोक म्हणतात यही रह जाएंगे सारे तुम्हारे महल चौबारे, यही रह जाएंगे सारे तुम्हारे महल चौबारे, मंदिरों से ज्यादा प्रार्थनाएं सुनती है ये अस्पताल की दीवारें। हे हॉस्पिटलच्या भिंती ज्या आहेत या दुआ सुनणारे। छोटं बाळ होतं 1-2 महिन्याचं, त्याला ऑपरेशन होतं हृदयाचं, आणि त्याच्यामध्ये तुम्ही पैसे दिले मुख्यमंत्री सहायता निधीमधून, त्यामुळे हिचं जीव वाचला। आणि म्हणून हिचं नाव आता दुआ ठेवायचं आहे। आता बघा, मला तर लक्षात पण नव्हतं, मला माहीतही नव्हतं। आणि पूर्वीचा आकडा तुम्ही सांगितलेला आहे, 2.5 वर्षात किती रुपये दिले। आणि मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षामध्ये जवळपास 350 ते 400 कोटी रुपये आपण दिले। मंगेश चिवटेला सगळं माहीत आहे, मला काही हिशोब मी कधी ठेवतच नाही। या हाताने दिलेले या हाताला देखील मी कळू देत नाही, असा माझा कामाचा पहिल्यापासून स्वभाव आहे। सरकार म्हणून आम्ही काम करतोच आहे, परंतु निलेश सांबरे सारखे एक संस्थेच्या माध्यमातून एक विनाशुल्क हॉस्पिटल उभं करणं हे छोटं काम नाही, हे आपलं मोठं काम आहे। आणि म्हणून तुम्हाला लागणारी सगळी मदत आम्ही या ठिकाणी देऊ। तुमच्या पाठीशी खंबीरपणे आमची सर्व लोक उभी राहतील अशी ग्वाही या ठिकाणी देतो। पुन्हा एकदा तुमच्या वडिलांना खूप खूप शुभेच्छा। भगवान सांबरे, तुम्ही भाग्यवान आहात की निलेश सांबरे सारखा मुलगा तुमचा जन्माला आला आहे। आई आणि दोघंही तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो। याच्या मागे असेच आशीर्वाद तुमच्या सगळ्यांचे आणि या जनतेचे कायम राहतील। यापेक्षा अनेक मोठी कामं निलेश सांबरे यांच्या हातून होत राहतील अशा प्रकारच्या शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।